करतोय की आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे, जर नसेल तर 2 धावांची पेनल्टी. नियम सगळ्यांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे जे गुण आहेत ना ते सुरुवातीच्या 3 मॅचेसमध्येच मोजले जातील याची दक्षता घ्या. कंपल्सरी 12वा खेळाडू असला पाहिजे आणि तो सुद्धा ड्रेस कोडमध्ये असणं फार गरजेचं आहे. चला मॅच सुरू करायची आहे. बॅन अंपायर अविनाश पारंगे सर यांचा इशारा येतो. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल अनिकेत गडगे, नॉन स्ट्रायकर एंडला जितू म्हात्रे आणि पहिला चेंडू घेऊन कल्पेश जाधव तयार आहे. फटका फसला होता, खरं तर बॅलन्स गमावलं क्षेत्ररक्षकाने. संधी गमावली जाते. झेल घेण्याची नामी संधी त्या ठिकाणी गमावली गेली. एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल फलंदाज अनिकेत गडगे या फलंदाजाला आणि स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं अनिकेतनं या ठिकाणी खुलं केलं. एक धाव लागतीये ती धाव फलकावरती. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. दिवस आणि रात्रीमध्ये हा खेळ आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसात 16 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवस रात्रीमध्ये 16 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशचा हा चेंडू फुलर लेंथ होता, सरळ बॅटने खेचलाय, गॅप मध्ये येतोय. या मॅच मधील हा पहिला चौकार जितू म्हात्रे त्याच्या बॅटमधून. चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय ते 5 या धावसंख्येवरती. हा सुद्धा फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता इथे चूक होत नाहीये. हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज जितू म्हात्रेच्या रूपात पहिला धक्का गावदेवी वडगाव टीमला. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जाते. सुरुवात चौकाराने झाली होती. असं वाटलं की सुरुवात चांगली आहे, पण आपण नेहमी म्हणतो सुरुवात करणं फार सोपं असतं. सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं आणि ते सातत्य टिकवता आलं नाही. जितू म्हात्रेने विकेट गमावले. 1-5 अशी स्थिती आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता दाखल झालाय मैदानावरती दीपेश गडगे. गोरठण टीमला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. 36 विभागातील एक चांगले समालोचक डेव्हिड भारद्वाज यांच्या माध्यमातून या गोरठण टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. डीप मध्ये राहतोय, खालती राहिला चेंडू, पडल्यानंतर सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 36 विभागातील एक चांगला संघ, एक गुणवान संघ म्हणून या गोरठण संघाकडे आपण बघतोय. गेली 1-2 मोसम या संघाने सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली. कल्पेश जाधव असेल, अक्षय पाटील असेल, चांगले चांगले फलंदाज, तितके चांगले गोलंदाज या स्क्वॉडमध्ये नेहमीच आपण पाहिलेले आहेत. आणि इथे मात्र हा संघ दूरवरचा अंतर कापत या मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी दाखल झालेला आहे. पहिलं षटक सुरू असताना धावफलक स्थिरावलंय ते केवळ 5 या धावसंख्येवरती. एक चांगला अष्टपैलू खेळाडू कल्पेश जाधवला आपण बघतोय. तो सद्यस्थितीला करतोय गोलंदाजी. सरळ बॅटनं वेगवान स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फंबल जरूर झालेत पण लगेच सावरलं जात आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 धावा आहेत त्या धावफलकावरती वडगाव टीमच्या. सहा धावा आहेत धावफलकावरती. वडगाव संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी घ्यावी लागेल कारण 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये.
सगळ्यांना हे नियम सारखेच असतील याची दक्षता घ्या. कोणाची गय केली जाणार नाही. आणि विशेषतः तुम्ही तुमच्यात जरी संभाषण करून घेतलं तरी आयोजकांचा नियमच आहे, तुम्हाला पेनल्टी मिळणारच. ॲडजस्टमेंट बिलकुल चालणार नाही, कारण अगोदरच्या दोनही मॅचेसमध्ये खरं तर आम्ही तशा पेनल्टीज दिलेल्या आहेत. वडगाव टीमला या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. खरं तर एक जबरदस्त पॅकर अभि या नावानं कित्येक संघ ज्यांनी मैदानावरती उतरलेत, असे अभि या नावाचे पुरस्कर्ते आपण बघतोय. वासुदेव जाधव यांनी सुद्धा वडगाव टीमला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय तो गोलंदाज कुणाल गरुडकर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफाला उद्ध्वस्त केलाय दीपेश गडगेच्या रूपात. हा दुसरा धक्का वडगाव टीमला. अंकित, आपण इथे पाहतोय आपले एक चांगले निवेदक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव येते, आमचे रायगड भूषण टिके माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या निधी एंटरप्राइजेसच्या वतीनं या ट्रॉफीमध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. या ठिकाणी आपण बघतोय अभि या नावानं कित्येक संघ ज्यांनी मैदानावरती उतरवलेत त्याचे पुरस्कर्ते वासुदेव जाधव यांच्याकडून वडगाव टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये इथे परिस्थिती बिकट आहे ती वडगाव टीमची, कारण दोन महत्त्वाच्या विकेट त्यांनी गमावल्यात. धावफलक जर आपण पाहिलं तर 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू गरंगलत चालला. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 8 धावा लागत आहेत धावफलकावरती. आज कॉमेंट्री बॉक्समधून महागुरु संतोष चौधरी सर यांचा आवाज आपण ऐकतोय. खरं तर संपूर्ण व्यासपीठ आणि त्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतले. त्याचबरोबरीने मानस मनोरे कॉमेंट्री बॉक्समधून लाईव्ह मॅचला खरं तर आपण बघतो कॉमेंट्री करतात, त्यांचंही विशेष कौतुक. साथी स्कोरर म्हणून मयूर पाटील एक प्रोफेशनल गुणलेखकाची भूमिका त्याने अद्यापर्यंत बजावली, त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. किरण जाधव आणि अनिकेत गडगे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. जितू मात्रे आणि दीपेश गडगे बाद झाले. दुसरं षटक सुरू आहे. कुणालचा हा चेंडू हाफ ट्रॅकर लवकर लाईन पिक केली होती. किरण जाधव आणि त्याच्या बॅटचा हा तडाखा येतोय. लगातारचा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20. जुना जाणता खेळाडू आहे किरण जाधव. तसं पाहायला गेलं ना तर एक समतोल संघ घेऊन आता वडगाव संघ मैदानावरती उतरलाय. सुरुवातीला असं वाटलं की जितू मात्र एकटाच असेल, पण तसं नाही. दीपेश गडगे या स्क्वॉडमध्ये पाहिला आणि संकटात ज्या वेळेला सापडलाय वडगाव संघ त्यावेळेला आक्रमण करत स्वतःची गुणवत्ता सादर करतोय तो किरण जाधव. अजून एक लगातारचा तिसरा षटकार. कुणाल गरुडकर खरं तर खूप चांगला गोलंदाज आहे, पण त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगच दिसून येत नाही. इथे लगावले जात आहेत लगातार 3 षटकार आणि या 3 षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 26.
करायचे आहेत महागुरु संतोष चौधरी सर यांच्याकडे. गुरुवर्य टीके माली सर यांचं या आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खरं तर ते स्वतः कॉमेंट्री पासून काही प्रमाणात दूर झालेत आणि म्हणून आम्हाला मिळालेल्या संधी आहेत. खरं तर तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. अन्यथा जागा बनवणं या रसायनीमध्ये तितकंसं सोपं नव्हतं. निखिल बाबर यांनी मोर्चा बोलवला लाईव्ह टेनिस क्रिकेटकडे आणि आपण बघतोय की तदनंतर आम्हाला मिळालेली छोटीशी संधी आहे. नक्कीच तुम्हालाही धन्यवाद. तुम्हालाही विसरता येणार नाही कारण तुम्हाला ऐकत ऐकत खरं तर आम्ही इथपर्यंतचा प्रवास कॉमेंट्री क्षेत्रात करतोय. तुमचंही खूप खूप कौतुक. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. किरण जाधव यांनी जे 3 षटकार मारले त्याच्यासाठी धीरज यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जा. धन्यवाद. पारितोषिक लावली जात आहेत. आयवा झेलसाठी सुद्धा प्रेक्षकांना संधी आहे. ज्याच्या नावाची कुपन शेवटचा सामना आजच्या रात्रीमध्ये संपेल, ज्याच्या नावाची कुपन निघेल ना त्याला प्रेक्षकांना लकी ड्रॉ म्हणून सायकल देण्यात येईल. त्यामुळे आयवा झेललाही महत्त्व. ही संधी फक्त प्रेक्षकांसाठी असेल. पहिलं षटक टाकलं होतं कल्पेश जाधवनं. वावोशी 36 विभागातील हा संघ आहे आणि आपण बघतोय की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कल्पेश जाधवनं आपली भूमिका बजावली. गोलंदाजी खूप चांगली राहिली. केवळ 6 धावा त्यानं खर्च केल्या. सुरुवात चांगली होती कुणाल गरुडकरची. दीपेशला बाद केलं. तदनंतर केवळ 2 सिंगल खर्च केल्या होत्या. पण लगातार 3 षटकार वसूल केले ते किरण जाधवनं आणि धावफलक झपाट्याने वधारलंय ते 26 या धावसंख्येवरती. तदनंतर आलेला वाईट बॉल 27 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नील मनवे गोलंदाजीला आलाय 3ऱ्या षटकासाठी. यानंतर अक्कुलवाडी आणि गावदेवी वयाल. अद्विक 11 जय हनुमान अक्कुलवाडी आणि गावदेवी वयाल दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. प्रथम पवार या ठिकाणी आलेले आहेत अक्कुलवाडी टीमचे कर्णधार. वाईट बॉल येतोय लगातारचा दुसरा आणि धावफलक पोहोचलाय 28 वरती. अंकित इथे आमचे आदरणीय ज्येष्ठ आमचे मेघनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आहे या सचिनभाई बाळाराम दुर्गे यांच्या वतीने आयोजित ट्रॉफीमध्ये. मेघनाथ दादा यांचं स्वागत आहे. हा आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या स्पर्धेमध्ये होत असताना असं म्हटलं जातं गेस्ट इज गॉड. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि तिचं जतन या स्पर्धेमध्ये होत असताना नीलचा हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा आउट साईड ऑफस्टिकच्या जास्त बाहेर टाकला जातोय. लगातारचा 3रा वाईट बॉल आलाय. अतिरिक्तच्या धावा आता बहाल केल्या जातात. गोलंदाजांवरती दडपण आहे. सुरुवात चांगली होती तसं पाहायला गेलं तर जय हनुमान गोरठण या संघाची, पण तदनंतर खराब कामगिरी राहिली. गोलंदाज कुणाल गरुडकर आणि 3रं षटक घेऊन आलेला गोलंदाज नील मनवे या गोलंदाजाकडून. नीलचा हा चेंडू अंधराईचा फटका खेचायचा होता. आडव्या बॅटनं संपर्कच झाला नाही. 22च्या साह्यानं एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 30 धावा आहेत धावफलकावरती. खेळपट्टी पाट आहे तसं पाहायला गेलं तर सहज चेंडू बॅटवरती येतोय. मोठमोठे फटके कित्येकदा आपण पाहिलेत. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा 60+ धावा झाल्या होत्या आणि त्या चेस करण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाला खानावले टीमकडून. अक्षरशः शेवटला तो सामना गमवावा लागला खानावले संघाला. पण इथे अतिरिक्तच्या धावा जर का आता बहाल केल्या ना तर दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं थोडंसं डोईजड होऊन बसेल ते गोरठण टीमच्या फलंदाजांना. अजून एक वाईट बॉलची धाव वाढेल वडगाव टीमच्या धावफलकामध्ये. 31 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 31 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल हीच अपेक्षा आहे. दुपारचं सत्र आपण बघतोय. डी गटातून 3री लढत गावदेवी वडगाव आणि त्यांच्या विरोधात NR7 निखिल 11 गोरठण. फुलर लेंथ खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 31 या धावसंख्येवरती. NR7 निखिल 11 जय हनुमान गोरठण आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वडगाव. पहिल्या फेरीची 3री लढत डी गटामधून. नीलचा हा चेंडू बाउन्स केला. पडल्यानंतर चेंडूने उचली प्राप्त केली. अगोदरचे चेंडू खरं तर भरपूर वाईट टाकले होते, अतिरिक्त टाकले होते, पण इथे मात्र तसं घडलं नाही आणि आपण बघतोय की कमबॅक करण्यासाठी आता प्रयत्न करतोय तो गोलंदाज नील मनवे. 31 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. किरण जाधवला स्ट्रायकर एंडला आपण बघू शकाल. नॉन स्ट्रायकर एंडला सलामीला आलेला फलंदाज अनिकेत गडगे.
केवळ 2 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. किरण खेळतो वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती. थर्ड अंपायर आक्षेप गोलंदाजावरती घेण्यात आलेला आहे आणि तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती तशी तपासणी करतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ऑन स्क्रीन वरती तपासणी होईल. चला मॅच सुरू करायची आहे. नीलचा हा चेंडू या वेळेला गरंगलत चाललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32 धावा लागतायत त्या धावफलकावरती. चांगली भागीदारी होताना आपण बघू शकाल, कारण 2 विकेट तसं पाहायला गेलं तर स्वस्त्यात गमावल्या होत्या. 4थ्या क्रमांकावरती आला किरण जाधव आणि त्यानं एक बाजू लावून धरले. हा डाव सावरण्याचं काम तो वडगाव टीम साठी करतोय. नीलचा हा चेंडू फुलर लेंथ होता. वाईटिश लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूची फेक होणार तोपर्यंत एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 34 धावा लागतायत त्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक टाकलं कल्पेश जाधवनं, त्यानं धावा खर्च केल्या 6. दुसरं षटक टाकलं कुणाल गरुडकरनं, त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 20. 2 षटकानंतर 26 होते आणि सद्यस्थितीला 34 आहेत त्या धावफलकावरती. बॅकवर्ड क्षेत्राकडे मागच्या बाजूला स्टॉप केलं या चेंडूला. पंचांचा वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. अविनाश पारंगे सर इशारा करतात की हा चेंडू वाईट बॉल असेल. एक धाव अतिरिक्तच्या साह्यानं वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35. 10 चेंडू अद्यापर्यंत या षटकात वापरले गेलेत गोलंदाज नील मनवे या गोलंदाजाकडून, ज्यामध्ये 5 वाईट बॉल आणि 5 फेअर चेंडू आपण अद्यापर्यंत बघतो. एकंदरीत 10 चेंडू या षटकात वापरतोय तो गोलंदाज नील मनवे. 10 चेंडूंची फेक अद्यापर्यंत केली, ज्यामध्ये 5 चेंडू फेअर आले. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. अनिकेत गडगे सपशेल अपयशी ठरला. कित्येक काळ तो खेळपट्टीवरती होता पण त्याला काही करता आलं नाही. वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती तो बाद झाला. एकूण संघाची धावसंख्या 35. मैदानावरती असेल पाणी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-35 अशी स्थिती आहे गावदेवी वडगाव संघाची. डीजे थँक्यू डीजे. दिल खुलास दिलदार व्यक्तिमत्व. खरं तर अगोदर महागुरु यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समोरच्या माणसाला सुद्धा, समोरच्या व्यक्तीला सुद्धा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. असं सतत हसमुख असणारे आमचे सचिनभाई दुर्गे साहेब आणि त्यांची जी सुकन्या निधीच्या नावानं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 आणि सचिनभाईंवरती आधारित हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 35. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला येतोय तेजस पाटील. पहिला चेंडू सरळ बॅटनं किरण जाधवानं त्यानं ठोकलाय. लॉंग ऑफ सीमा पार षटकार.
डीजे 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावा संख्या होते धावफलकावरती 41. निर्णायक षटक असेल. या षटकात जर का जास्त धावा आल्या तर सुस्थितीमध्ये पोहोचेल वडगाव संघ. कमी धावा आल्या तर धावांचा पाठलाग करताना मार्ग सोपा असेल. पण इथे काय घडलं, चेंडूवरती खरं तर यायला हवं होतं. क्षेत्ररक्षकांनी चेंडूची प्रतीक्षा केली. 2 धावा त्या अवधीमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावा संख्या होतीये 43. अक्कुलवाडी आणि वयाल दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हे षटक जसं संपेल ना लगेच टॉस केला जाईल. गावदेवी वयाल आणि अद्विक 11 जय हनुमान अक्कुलवाडी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला किरण जाधव आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावा संख्या होतीये 49. धावा आहे धाव फलकावरती. वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळ करतोय फलंदाज किरण जाधव. 10 चेंडू त्यानं फेस केलेत. एक बाजू त्यानं लावून धरले आणि हा डाव तारलाय खरं तर गावदेवी वडगाव संघाचा. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. मी अक्कुलवाडी टीमचे कर्णधार आणि वयाल टीमचे कर्णधार यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील शेवटचे आता 2 चेंडू बाकी आहेत. गॅप मध्ये क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित स्ट्रोक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे स्ट्रेट हिट 6 चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती. शॉट ऑफ प्लेन त्यावरती हा कडा प्रहार डीप मिड विकेटला येतोय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 59 धावा लागतायत त्या धावफलकावरती. येणारे 24 चेंडू 2 धावांची पॅनल्टी असेल मला वाटते वडगाव टीमला आणि त्याचा विचार करता 59 मधून 2 आता मायनस केले जातील. ड्रेस कोडची पॅनल्टी याची दक्षता घ्या. 12वा खेळाडू ड्रेस कोडमध्ये असलाच पाहिजे. फक्त 11 नाही तर 12वा खेळाडू सुद्धा ड्रेस कोडमध्ये असणं गरजेचं. याचा अर्थ धावा होतील 2 मायनस केल्यानंतर 57. येणारे 24 चेंडू 58 धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल. तो येणार 7 निखिल 11 जय हनुमान गोरठण टीमला. धन्यवाद अंकित. तिसरी मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण. जबरदस्त मॅचला सुरुवात झालेली आहे. निधी एंटरप्राइजेस 9126 ब्रँड आहे. चषक 2026 करता सचिनभाई बाळाराम दुर्गे आणि जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने आयोजित. या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय बारवईचे आदरणीय उमेशजी पाटील यांना विनंती आहे की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. बारवईचे आमचे पाहुणे आदरणीय उमेशजी पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे मेघनाथ दादा पाटील आमचे ज्येष्ठ आमचा ज्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहे ते आमचे मेघनाथ दादा पाटील यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. बंटी दुर्गे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे बारवईचे आमचे. आणि टॉस या ठिकाणी अक्कुलवाडी आणि वयाळला मी मेघनाथ दादा पाटील यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी. इकडे उमेशजी पाटील यांचा सन्मान बारवईचे आमचे उद्योजक आहेत. मेघनाथ दादा पाटील खरं तर फार पूर्वीपासून तेही उद्योजक आहेत आणि आज खरं तर या सचिनभाई दुर्गे यांच्या या ट्रॉफीला आशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. सगळे आमचे प्रणित असतील, आदी असेल, दीप असेल, करण पाटील जे भोकरपाडा संघाचे सगळेच खेळाडू या ठिकाणी ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. उमेशजी पाटील यांचा सन्मान बंटी आणि सचिन दोघेही बंधू. त्यानंतर आदरणीय उमेशजी शिंदे एका बाजूला टॉस या ठिकाणी करण्यात येतोय अकुलवाडी आणि वयाळ. हो अनिल दादा मोरे या अनिलजी मोरे आणि उमेशजी शिंदे आपलाही सन्मान येथे करण्यात येईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांवर लक्ष आहे आमचे प्रकाशजी पाटील आणि संध्याकाळची व्यवस्था पण त्यांच्याकडेच आहे सगळी.
आणि गणेश बबन पाटील भावी सदस्य आहेत आमचे प्रकाशजी पाटील. शैलेंद्र पाटील आमचे गायब झालेले आहेत, ते पण सदस्य आहेत. आत्ताच गायब केले की काय कोणी त्यांना. या ठिकाणी आमचे अनिलजी मोरे यांचा सन्मान. महेश म्हात्रे आमचे आलेले आहेत, कॅप्टन वयाळ. आणि एका बाजूला अक्कुलवाडी मेघनाथ दादा पाटील आमचे टॉस करतील. दोन्ही कॅप्टन आले का केपी? अनिल दादा मोरे यांचा सन्मान. त्या उमेशजी शिंदे चोवीस चेंडू आणि 58चा पाठलाग करायचा आहे तो गोरठण टीमला. आणि गोरठण संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. अभिषेक कदम यांच्याकडून गोरठण टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जगदंबा प्रीमियर लीगचे ते आयोजक आहेत. खरं तर 36 विभागातील एक खूप चांगली स्पर्धा दरवर्षी ते ऑर्गनाईज करत असतात अभिषेक कदम. आणि त्यांनी गोरठण टीम त्याचबरोबरीने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांचंही स्वागत असेल खरं तर निधी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये. दुसरे आमचे अमोल पडवळ आणि दुसरे प्रकाश पाटील मला तर इथून गायब झालेले आहेत. प्रकाशजी गणपत पाटील आणि अमोल पडवळ. टॉस या ठिकाणी करण्यात येईल. आमचे मेघनाथ दादा पाटील यांना मी विनंती करते टॉस करण्यासाठी. एका बाजूला वयाळ आणि एका बाजूला अक्कुलवाडी. चौथी मॅच आहे. सगळ्या टीमना पण खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजेत. वेळेवर सगळ्या टीम येत आहेत आणि मैदानाच्या मधोमध 60 धावांचा पाठलाग आपण कशा पद्धतीने होणार आहे त्याकडे आपण वळणार आहोत. टॉस जिंकला आहे तो अक्कुलवाडी संघानं. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. धन्यवाद मेघनाथ दादा पाटील, सागर पाटील. मेघनाथ दादा या, आपला सन्मान इथे करण्यात येईल. मेघनाथ दादा पाटील यांचा सन्मान रात्री पण या. ही डे नाईटची स्पर्धा आहे. मेघनाथ दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आमचे बंटी दुर्गे, सचिन दुर्गे यांचे छोटे बंधू. दोघे भाऊ अतिशय मिळून मिसळून एकमेकाचा सल्ला घेत दोघेही हसतमुख नेहमी असतात. बंटी दुर्गे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी मेघनाथ दादा पाटील स्वागत त्यांचं करण्यात येते. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मला थोडे 60 धावांची गरज आहे. कॉम्बॉक्समध्ये जाऊया. बहुत बहुत शुक्रिया संतोष जी चौधरी सर, हमारे महागुरु है. और उनके साथ अंकित जी मालूसुरे सर, इनकी आवाज़ को आपने सुना. और हमारे गुरु टीके माई सर भी यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से. और आज बहुत समय के बाद गुरु महागुरु की जोड़ी आपको इस मंच के ऊपर देखने को मिलेगी. उनका भी हम स्वागत करेंगे. मैदान के अंदर चलती है जहाँ पर टीम खेल रही है NR7 निखिल 11 गोरठण. और उनके सामने खेलते हुए आपको टीम नजर आएगी गावदेवी वडगांव. पीछा करना है 24 गेंदों में 58 का मैच की शुरुआत होती हुई. पहली गेंद थी P1 पावर प्ले ऑन स्ट्राइक. मिस्टर कल्पेश यादव बीट करते हुए गेंद निकल गई विकेट कीपर के पास. गेंद बॉस की बात करेंगे. किरण जाधव P1 का पहला ओवर लेकर आ रही है. टीम गावदेवी वडगांव की तरफ से 13 गेंदें 44 की एक शानदार पारी खेली थी इन्होंने. अब गेंदबाजी कर रहे हवा में गेंद. कैच हिट का कॉल बन सकता है. खिलाड़ी चेस करते हुए गेंद को, लेकिन गेंद उन तक पहुंचने से पहले जमीन के ऊपर आपको लैंड होती हुई नजर आएगी, जहां पर 2 रन यहां से पूरे किए जाएंगे. बाय दिस 2 रन्स द काउंट इज ओपन फॉर द बैटर कल्पेश यादव एज वेल एज फॉर द टीम गोरठण. 2 रन के साथ खाता खोला जरूर. खूबसूरत ये प्रतियोगिता सचिन भाई दुर्गे साहब की निधि इंटरप्राइजेस 2026 की ये प्रतियोगिता है. पहला डे नाइट फॉर्मेट. फुल टॉस
ऑन साइड पर नींद चुराई चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया, दिया मौका तो लगाया छक्का, ये 6 रन। तैयार हो जाएंगे बॉलिंग ट्रैक के ऊपर, जड़ में डाली थी, खोद के निकाला अलोंग द कार्पेट, ड्राइव किया बॉल को डीप लॉन्ग ऑफ का एरिया, और यहां से आपको एक सिंगल कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। आफ्टरनून सेशन दोपहर की 17 में हम आ चुकी है। वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू। धूप की मात्रा आपको थोड़ी सी तेज होती हुई नजर आएगी, और जब ज्यादा टेम्परेचर होता है, डिहाइड्रेशन, लो ऑफ एनर्जी, ये सारी चीजें आप देखते हैं खिलाड़ियों के अंदर। ऑन साइड पर अक्षय पाटिल, चॉकलेट बॉय है इस टीम के, और आते ही अपना खाता खोलेंगे लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, अक्षय पाटिल का वार, और ये नंबर 4। इस साल मराठा प्रीमियर लीग जो हमने देखी, छत्तीसवें विभाग की सबसे बड़ी प्रतियोगिता जिसे कहा जाता है, उसमें अक्षय पाटिल ने कप्तानी की थी मंथन 11, और वो टीम रनर अप रही थी। इस मैच में अपनी ग्रामीण टीम की तरफ से खेल रही है। लोअर फुल टॉस ऑन साइड पर ड्राइव किया, काउ कॉर्नर का रीजन, दूसरा रन लेने की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, बड़े हिट भी आ रही है, सिंगल डबल भी आ रही है। कल्पेश जाधव और अक्षय पाटिल की बात करेंगे तो A1 जोड़ी है, और अभी भी ऋषि जैसे बड़े खिलाड़ी उनके डगआउट में है, यानी ये टीम अपने आप को मजबूत महसूस करेगी। P1 की पहली ओवर का खेल समाप्त होगा। टीम की रन संख्या 58 का पीछा करते हुए 15 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर। अठारह गेंदें बची है, और जीतने के लिए 43 रनों की जरूरत होगी। बैटिंग करते हुए टीम NR7, निखिल 11 गोरठन टीम को 18 बॉल 43 रिक्वायर्ड। पावर प्ले का स्टार्ट अच्छा हुआ, पावरफुल हिटिंग हुई, 15 रन बटोरी, विकेट को लूज नहीं किया, ये प्लस पॉइंट है बैटिंग टीम के लिए। और अब 18 गेंदें 43 की जरूरत। चलिए गावदेवी वडगांव, ज्यादा टाइम नहीं है, 20 मिनट जो आपको दिए जाएंगे। स्पीड अप मेंटेन रखना बहुत जरूरी, हर एक ओवर के लिए 5 मिनट की टाइम लिमिट है, और उसमें ओवर कंप्लीट करना मैंडेटरी। गेंदबाजी में परिवर्तन करेंगे तो जीतू म्हात्रे आपको नजर आएंगे ओवर नंबर 2 के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर। अंपायर के लेफ्ट हैंड साइड राइट आर्म ओवर द विकेट, फर्स्ट बॉल। ओह, स्लॉट वाली थी, हवा में उड़ाया, विकेट की संभावना, खिलाड़ी अपने मोमेंटम को मेंटेन नहीं कर पाई, और ये गेंद रोके उन्होंने जरूर है, लेकिन पैर क्या वो रोप पर गिरा था। रन दौड़कर पूरे किए जाएंगे, लेकिन अंपायर चेक करना है। यस, चलिए चेक कीजिए बाउंड्री है कि नहीं, फेयर रोका है कि नहीं, ये चेक करने के लिए तीसरे अंपायर की तरफ जाएंगे। प्रेक्षक पण आहेत तिकडे, पण तिसऱ्या पंचांची मदत आपण घेतलेली आहे। टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आणि त्याचा वापर का नाही करावा। ये बाउंड्री है, उनका पैर रोप से टच हुआ था, और उस समय उनका जो बॉडी एंड बॉल का कांटेक्ट जो था वो एक साथ था, और उनका पैर भी वो रोप के ऊपर था। उसी वजह से प्रणीत पाटिल की तरफ से 1000 का इनाम है।
विकेट हैट्रिक के लिए गेंदबाज जीतू को, लेकिन आक्रमण किया गया कल्पेश यादव के द्वारा। रनों की बरसात, एक और 4। दो गेंदे, 2-4 आए इस ओवर की शुरुआत में। आउटसाइड टॉप स्टंप, व्हाइट लाइन के बाहर से गेंद निकल गई। अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा। थोड़ा सा दबाव है आपके ऊपर जब बल्लेबाज आक्रमण करती है, आप प्रेशर को महसूस करती है। दबाव में बिखरना, लेकिन दबाव में निखरना ये भी होता है। अब निखरना पड़ेगा। प्रणीत पाटिल ने इनाम लगाया है 1000 का विकेट हैट्रिक के लिए, जीतू महात्रे के लिए। क्या वो विकेट आएंगी? ओ बढ़िया गेंद थी ये, तेज तर्रार, टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा राइज हुई, निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। करारा जवाब है ये। वार पर पलटवार करना होता है आपको, कमबैक आपको करना होता है, और वो कमबैक किया गेंद बॉस ने। डॉट गेंद की समाप्ति। 2 बाउंड्री जब आई तब बातचीत हुई नहीं, लेकिन जैसे ही एक डॉट बॉल आई, अक्षय पाटिल कल्पेश यादव में थोड़ा सा डिस्कशन हुआ। ये होती ही है चीजें, और ये बात करना भी बहुत जरूरी होता है विकेटों के बीच में। खेल को बताना भी बहुत जरूरी। हवा में गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन जो वायर्स आप देख रही है उनके साथ बॉल कनेक्ट हुई। 1 रन आपको यहां से कंप्लीट होता हुआ नजर आएगा। अगर वो कनेक्शन होता नहीं वायर्स के साथ गेंद का, तो शायद वो कैच इट का कॉल देखने को मिल सकता था, लेकिन मौका जरूर मिलेगा कल्पेश यादव को। गेंदें बची है 14 बॉल्स, 14 गेंदें, और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। NR 7 निखिल 11 गोरठन टीम को मैदान के अंदर। अक्षय पाटिल 2 गेंदें, 6 का योगदान, 300 का स्ट्राइक रेट अभी तक। ओ स्लॉट वाली ऑन साइड पर लॉफ्ट किया सबसे कातिल अक्षय पाटिल। द बॉल इज इनटू द स्टैंड्स फॉर द 6 रन्स। तेरह गेंदें बची है और जीतने के लिए 27 रनों की जरूरत। अक्षय पाटिल अच्छी जोड़ी है ये, विकेट अभी तक मिली नहीं है एक भी, जड़ में थी ये। यहां से भी ड्राइव आपको नजर आएगा ऑन साइड पर। आराम के साथ सिंगल को पूरा करेंगे ये दोनों बल्लेबाज। एंड बाय दिस सिंगल दिस इज द एंड फॉर द सेकंड ओवर, जहां पर टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 32 रन बगैर नुकसान 16 रन प्रति ओवर की औसत से बनती हुई नजर आएगी। और समीकरण की बात करेंगे तो आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। 12 balls 26 runs needed to win for batting team NR 7 निखिल 11 गोरठड़। मैदान के अंदर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आप बिल्कुल देखेंगे। 12 गेंदे 26 रनों की जरूरत। हमारे दोनों ही मैच ऑफिशियल्स जो है अच्छी अंपायरिंग कर रही है। 2 ब्रदर्स की जोड़ी आप ऑन फील्ड पर देखेंगे, अरुण पारंगे सर, अविनाश पारंगे सर। लेकिन देखिए इंटरनेट जिन्होंने इस टूर्नामेंट में हमें उपलब्ध कर दिया है, प्रियांश इंटरनेट सर्विस, इनका ये बैनर ऑन स्क्रीन पर आप बिल्कुल देखेंगे। प्रतीक पारंगे जो प्रियांश इंटरनेट सर्विस के ओनर है, और उनके द्वारा ये इंटरनेट हमें उपलब्ध कर दिया गया इस टूर्नामेंट के लिए। तो प्रतीक पारंगे, उनका भी हम जरूर आभार व्यक्त करेंगे। प्रतीक जी दिलीप पारंगे यांच्या माध्यमातून खरं तर प्रियांश इंटरनेट सर्व्हिस द्वारा आम्हाला ही संपूर्ण इंटरनेटची व्यवस्था या स्पर्धेसाठी त्यांनी करून दिलेले रीस गावचे सुपुत्र आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया। मैदान के अंदर चलती है 12 गेंदें,
26 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। ओवर नंबर 3 की रिस्पॉन्सिबिलिटी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज दीपेश गढ़गी आपको गेंदबाजी मार्ग पर नजर आएगी। ये ओवर महत्वपूर्ण है, विकेटें निकालनी पड़ेंगी वडगांव को। लोवर फुल टॉस ऑन साइड पर खराब दिशा थी, बॉल टर्न होती हुई डीप लॉन्ग लेग के एरिया में खिलाड़ी आपको थोड़ा सा मिसफील्ड करते हुए नजर आएंगे। तब तक 2 रन कंप्लीट होते हुए गोरठण टीम मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे आणि खरं तर नुकतीच जी मराठा प्रीमियर लीग संपन्न झाली त्याचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, एक यशस्वी उद्योजक पण आहेत, छत्तीस विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय मिलिंद दादा सावंत यांच्या माध्यमातून गोरठण टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। लाईव्हच्या माध्यमातून ते टुर्नामेंट एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत। गेंद बची है 11 और जीतने के लिए 24 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। विकेटों की जरूरत है, रनों को आप डिफेंड कर रही है। जोड़ी अगर आप नहीं तोड़ते तो ये जोड़ी का तोड़ आपको मिलेगा नहीं इतनी आसानी से। आसानी से ये जीत तक भी पहुंचेंगी और फिर आपकी टीम घर वापसी का रास्ता देखेगी। जिंदगी में अगर मौके मिलते नहीं है तो मौके बनानी पड़ती है। मौकों के इंतजार में बैठोगे तो मैच निकल जाएगी, मौके बनाओगे तो आपकी मैच सवर भी जाएगी। और मौके बनाने की जरूरत हमेशा निखिल सर मैं बात करता हूँ, यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस। वो सक्सेस अगर आपको पानी है, चांसेस क्रिएट करना जरूरी। कदमों का इस्तेमाल किया, चहल कदमी की और गेंद को डिपॉजिट किया इनटू द स्टैंड्स में। कल्पेश जाधव कमाल की बल्लेबाजी, एक और 6 रन। कमाल की बल्लेबाजी होते हुए कल्पेश जाधव के द्वारा आक्रमण करते हुए खिलाड़ी। एक और बार बल्ला घूमा था, इस बार बल्ले के अंदरूनी हिस्से से ऊपरी भाग से गेंद टकराई थी। सिंगल कंप्लीट जरूर किया, दूसरा रन लेना चाहती है। अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बनी है इन दो खिलाड़ियों के बीच। लेकिन पार्टनरशिप की बात करते हैं तो कौन भूल सकता है टीम जय हनुमान क्रिकेट क्लब भोकरपाड़ा को 110 रन की जो ओपनिंग पार्टनरशिप कसलखंड की नाइट टूर्नामेंट में बनाई थी। अभी तक वो हाईएस्ट ओपनिंग पार्टनरशिप हो सकती है जो बनाई थी प्रणीत पाटिल आदि पाटिल। क्या कमाल की वो ओपनिंग पार्टनरशिप 110 रन की। और यहां से भी ओपनिंग पार्टनरशिप की बात करेंगे तो अभी तक 44 रनों की ओपनिंग पार्टनरशिप हुई है कल्पेश जाधव और अक्षय पाटिल के बीच। जीतने के लिए 58 बनानी है, 7 गेंदें बचेंगी और 14 रनों की जरूरत जीतने के लिए। 7 बॉल 14 रन्स आर रिक्वायर्ड टू विन। हर एक गेंद के ऊपर दुक्का आना जरूरी। 7 गेंदें 14 की जरूरत। एक गेंद जो है इस ओवर में बहुत महत्वपूर्ण है, आखिरी गेंद करेंगे। स्ट्रेट ऑन साइड पर डीप लॉन्ग ऑन, सिंगल कंप्लीट। दूसरे की कोशिश मना किया, कांटे की टक्कर, रोमांचक मुकाबला होगा ये। आखिरी 6 गेंदें और जीतने के लिए 13 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। सचिन भाई दुर्गे साहब का जब आयोजन होता है तो मुकाबले A1 क्वालिटी के हमेशा होते हैं। टूर्नामेंट इतनी दमदार है तो मुकाबले कैसे नहीं शानदार होंगे। आने वाली गेंदें 6 और जीतने के लिए बनानी है 13 रन। 6 गेंदें 13। कल्पेश जाधव मौजूद, अक्षय पाटिल मौजूद, कावतेवी वडगांव। क्या माइंडसेट होगा, क्या रणनीति होगी। क्रिकेट के खेल में अगर आपको जीतना है, मैदान के अंदर अगर आपको जीतना है तो रणभूमि में रणनीति बहुत जरूरी है। अब क्या रणनीति होगी। 6 में 13 बचानी है कावदेवी वडगांव की इस टीम को। 6 गेंदें 13 रन बचानी है। और ऋषि ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदान के अंदर होता हुआ ऋषि खुद पानी लेकर आए अपने दोनों बल्लेबाजों के लिए। और सिर्फ पानी नहीं लेकर आए, बहुत सारी सलाह लेकर आए हैं, बहुत सारा डिस्कशन वहां पर हुआ, बहुत सारी चर्चाएं हुई। 6 गेंदें लेकिन 13 की जरूरत।
6 गेंदे 13। जे उद्योजक आहेत भोकरपाड्याचे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. गजाननजी पाटील. जड़ में डाली थी 6 में 13। पहली गेंद लॉन्च की, लॉन्ग ऑन की दिशा में सिंगल कंप्लीट करेंगे। समीकरण में बदलाव होता हुआ गेंदें बचेंगी यहाँ से 5 और जीतने के लिए बनानी है 12 रन। कौन बनाएगा रन 12, कौन बजाएगा किसके 12, ये तो इस मैच में पता चलेगा अब आने वाली 5 गेंदों पर। कल्पेश जाधव अभी तक ये खिलाड़ी डटा है, लड़ा है, मैदान के अंदर खड़ा है। 5 में 12 क्या बनेंगे। बीट किया, कमाल की डिलीवरी, एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर, जो मैदान के अंदर आपको देखने को मिलेगा। आखिरी ओवर और गांव देवी वडगांव का भविष्य अपने हाथों में लेकर अनिकेत कड़गी बॉलिंग ट्रैक पर आपको नजर आएंगे। 4 में 12 बनानी है अब। 4 में 12 बड़ा हिट आया, कल्पेश जाधव ने लगाया लॉफ्टेड हिट, खिलाड़ी है सुपर डुपर हिट और ये 6 रन। कल्पेश जाधव 12 गेंदे 31 रन की नायाब पारी अपने टीम के लिए खेलते हुए और उनका साथ भी निभाया अक्षय पाटिल ने। जड़ में डाली थी, यहां से ड्राइव किया जाएगा, सिंगल कंप्लीट करेंगे। फंबल होता हुआ, ये फंबल नहीं करना था, ये हल्की से मिसफील्डिंग नहीं करनी थी, ये गेंद आपको पहले अटेम्प्ट में कैरी करनी थी, क्विक थ्रो करना था। सिंगल को डबल में कन्वर्ट करने का मौका आपने दिया और ये खिलाड़ी चूकेंगे नहीं। गेंदें अब यहां से बचेंगी मात्र 2 और बनाने हैं 4। कौन करेगा वार, कौन बनेगा सरदार और कौन बनाएगा 4। ये बल्ले का टॉप एच, विकेट कीपर पहुंच नहीं पाए, कोशिश नहीं की, दूसरे रन के लिए भागे जरूर और ये ओवर थ्रो हुआ, दूसरा पूरा, तीसरे के लिए भी भागे है। ये क्या चल रहा है मैदान पर। 3 रन पूरे होते हुए नजर आएंगे। गांव देवी वडगांव हाई प्रेशर गेम और प्रेशर एब्जॉर्ब करना, प्रेशर को हैंडल करना बहुत जरूरी। हफरा तफरी हुई, गेंदों को कलेक्ट किया जाए, थ्रो किया जाए, स्ट्राइक एंड पे थ्रो करना चाहिए, नॉन स्ट्राइक एंड पर गेंदबाज वहां पर नहीं, कलेक्शन नहीं हुआ, ओवर थ्रो 3 मिले। ये मुकाबला आप देखिए, अंपायर रूल्स जरूर उन्हें बताए होंगे। एक गेंद 1 रन की जरूरत मैदान के अंदर होगी। एक गेंद और जीतने के लिए 1 रन की जरूरत। 2 रन की जो पेनल्टी मिली गांव देवी वडगांव को, अगर वो पेनल्टी नहीं होती तो यहाँ पर समीकरण 1 गेंद 3 का हो सकता था, लेकिन जबकि उन्हें पेनल्टी मिली 2 रन माइनस हुए और 1 गेंद 1 रन का समीकरण। हर एक रन क्रिकेट के खेल में हार और जीत को डिसाइड करता है। यानी आपको सोचना पड़ेगा, वडगांव टीम अगर 12th मैन ड्रेस कोड में होता, वो पेनल्टी नहीं होती, मुकाबले की कहानी और हो सकती थी। लेकिन जो गुजरा वो कल था, जो चल रहा वो आज है और आज की बात करेंगे तो 1 गेंद 1 रन की जरूरत। 1 गेंद 1 रन हल्की हाथों से खेला, अक्षय पाटिल ने अपनी सेंसिबिलिटी दिखाई। जो चलाएगा अकल वो होगा सफल और सफल हुई है टीम NR7 निखिल 11 कोरठाड़। मिसफील्ड भी जो आपने की, जहां पर सिंगल था आपने डबल दिया, 2 रन की पेनल्टी भी आपने ली। जो गलतियां की है वो गलतियों को सुधारने की कोशिश करेंगे अगले प्रतियोगिता में। टीम गांवदेवी वडगांव आपको अगले टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे और मैन ऑफ द मैच नो डाउट मिस्टर कल्पेश जाधव इज